हां, तर पी-एचचं जे काही इम्पॉर्टन्स आहे त्याच्याबद्दल बघत आहोत, की पी-एचचं इम्पॉर्टन्स आपल्या लाईफमध्ये काय आहे. मी तुम्हाला दातांबद्दल सांगत होतो, की जेव्हा पण आपण जेवण करत आहोत, दातांमध्ये जे काही आहे अन्न अडकून जाते. अन्नांमध्ये शुगर असतात. बॅक्टेरिया त्या शुगरला खाऊन जे आहे ॲसिड तयार करत असतात आणि जे ॲसिड आहे त्या ॲसिडमुळे आपलं दात जे आहे त्या दातांना कीड लागत असते. तर काही लोकांच्या दातांना जी कीड वगैरे लागत असते ते कशामुळे झाले, ॲसिडमुळे झाले. ते ॲसिड जास्त तयार झाल्यामुळे. मग आपण काय करत असतो, आपण यूज करत असतो कोलगेटचा. तर सांगा बरं का, कोलगेट टूथपेस्ट, तो कोलगेट वगैरे कोणी काहीतरी वेगवेगळे यूज करत असतील. तर आपण हे जे काही टूथपेस्ट यूज करत असतो त्या टूथपेस्टमध्ये आपण काय म्हणत असतो, टूथपेस्टमध्ये काय पाहिजे, टूथपेस्टमध्ये नमक पाहिजे, टूथपेस्टमध्ये अजून काय पाहिजे, बेस पाहिजे. तर टूथपेस्टमध्ये नमक किंवा बेस, नमकच्या पुढे सालच्या पुढचे जर का हे गोष्टी जर का असले तर तेव्हा जाऊन ते ॲसिडला काय करतील, काउंटरॅक्ट करतील. ॲक्च्युली आपल्या टूथपेस्टमध्ये काय असायला पाहिजे, बेस असायला पाहिजे. जर का बेस असेल तर ते ॲसिडला काय करेल, न्यूट्रलाइज करेल. बरोबर. मग सकाळी सकाळी आपण टूथपेस्टचा वापर करून ॲक्च्युली काय करत असतो, की जो ॲसिड तयार झालेला आहे टीथच्या सगळ्या आजूबाजूला पुन्हा तोंडात जे ॲसिड तयार झालेलं आहे त्या ॲसिडमुळे दात खराब होऊ शकतात. त्यामुळे आपण बेस म्हणून त्याच्यावरती काय काय करत असतो, टूथपेस्टचा वापर करत असतो. ठीक आहे. तो ही कहाणी झाली दातांबद्दल, तेवढी बात लक्षात ठेवा. अजून आहेत ते बरेचसे. राईट. आता माशांबद्दल काय करत असतं, जेव्हा आपण आता देवाघरचं पाणी, जेव्हा देवाघरचं पाणी जे ना वरून जेव्हा पडत असतं, वातावरणामध्ये काय असतो, कार्बन डायऑक्साईड असतो, सल्फेट असतो, वातावरणामध्ये अजून नायट्रेट असतो. तर नायट्रेट झाला, सल्फेट झाला, कार्बन डायऑक्साईड झाला, हा पाण्याच्या थेंबाकडे काय होऊन जातात, हे ॲब्झॉर्ब होऊन जातात. तर जेव्हा आपण पाण्यासोबत कार्बन डायऑक्साईड जेव्हा येऊन जातो ना, तर आपल्याला काय दिसायला भेटते, त्याला म्हणतो आपण ॲसिडिक वॉटर. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, ॲसिड वॉटर म्हणतो, ॲसिड रेन म्हणतो आपण त्याला, की बाबा आम्ल पर्जा होते. आता तो जेव्हा पण कार्बन डायऑक्साईड पाण्यामध्ये मिश्रण होतंय तो ते वॉटर जे ना ते ॲसिडिक बनून जाते. आणि ते वॉटर जर काय ॲसिडिक बनते ना, नायट्रेट, सल्फेट और कार्बन डायऑक्साईडमुळे हे पाण्यासोबत ते पाण्यामध्ये ॲब्झॉर्ब झाले. तो येणारं पाणी जे आहे ते आता काय झालं, ते ॲसिड रेन होताना दिसायला भेटते. तर ॲसिड रेन म्हणजे काय, ते पाण्यामध्ये ॲसिड असते. मग आता हे ॲसिडमुळे काय परिणाम होतो असतो, ॲसिड जर का समजा एखाद्या तळ्यामध्ये जर का जाऊन हे पाणी जर का गेलं ना, ॲसिड कंटेनिंग रेन, ते पाऊस जो पडलेला होता ज्याच्यामध्ये ॲसिड येते, ते जर एखाद्या तळ्यामध्ये गेलं ना, तर याची ॲक्वॅटिक लाईफ जी आहे ती ॲक्वॅटिक लाईफवरती परिणाम होताना आपल्याला दिसायला भेटत असतो. जे मासे असतात ते मासे सुद्धा मरताना दिसायला भेटत असतात. आलं लक्षामध्ये. त्यामुळे आपण काय म्हणत असतो, की बाबा एका वेगळ्या पीएचमध्ये जे काही मासे वगैरे राहत आहेत, पण ॲसिड रेन झाल्यानंतर तो पीएच जो आहे तो आपल्याला काय दिसायला भेटत असतो, डिक्रीज होताना. पीएच डिक्रीज काय होतो, कारण की ॲसिड वाढताना दिसायला भेटत असतो. तर माशांबद्दल पण अशी कहाणी दिसायला भेटत असते. ठीक आहे. तो अजून काय बरं का, तो पीएच बघा, पीएच डिक्रीज का झाला, कारण की पीएच डिक्रीज याच्यामुळे झाला, ॲसिड रेन झालेला आहे. आणि ॲसिड रेन झाला का पीएच काय होणार आहे, नक्कीच कमी होणार आहे. मातीबद्दल, आता मातीबद्दल काय घडतंय, मातीबद्दल पण सेम स्टोरी. एक तर ॲसिड रेनची बात करा, जेव्हा ॲसिड रेन झाला तर मातीमध्ये ॲसिडचं प्रमाण जास्त झालं. ॲसिडचं प्रमाण जास्त झालं म्हणजे पीएचचं प्रमाण काय झालं, 7पेक्षा कमी, म्हणजे पीएच आपला डिक्रीज होत चाललेला आहे. मग आता पीएच जर का डिक्रीज होत असेल तर पिकं जर तुम्ही त्या मातीमध्ये लावलेत ना तर पीक उगत नाही. कारण की लक्षात घ्या, मातीची ॲसिडिटी जर जास्त असली, म्हणजे पीएचची व्हॅल्यू कमी असली, तर मातीची ॲसिडिटी जर का जास्त असली म्हणजे पीएचची व्हॅल्यू जर का कमी असली, म्हणजे हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन जर का जास्त असलं ना, तर मातीमध्ये जी काही वनस्पती आहे ती उगत नाही आपल्याला दिसायला भेटत असते. त्यामुळे आपण जो काही आपल्या इरिगेशनचा पहिला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये पीएचची व्हॅल्यू सुद्धा मेन्शन करून ठेवलेला आहे, की या वनस्पतीला या पीएचमध्ये लावावं लागतं, नाही तर ती जगत नाही. बरोबर. आता मला काय दिसायला भेटते बरं का, जसं की इथं दिलेलं आहे, की एक आयडियल लॉन्स जो काही असतात, लॉन्स लावलेले असतात ना आपण, त्यासाठी मातीमध्ये पीएच किती असायला पाहिजे, 6 to 6.8 एवढा असायला पाहिजे. परंतु फर्टिलायझर यूज केल्यामुळे म्हणा, फर्टिलायझर वगैरे आपण यूज करतो ना, ते फर्टिलायझरला यूज केल्यामुळे म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी यूज केल्यामुळे काय होऊन जातं, जो की माती आहे त्या मातीची ॲसिडिटी वाढून जात असते. मग त्याला आपल्याला काय करावं लागतं, त्याला आपल्याला कमी करावं लागतं. आणि मातीची ॲसिडिटी जर का तुम्हाला कमी करायची असेल, म्हणजे पीएच आपल्याला मातीचा काय करावा लागतो, वाढवावा लागतो, या रेंजमध्ये आणावा लागतो. तर पीएच जर का तुम्हाला वाढवावं लागत असेल तर तुम्ही काय करतात, त्याच्यामध्ये जिप्सम ॲड करतात. जिप्सम ॲड करणार तुम्ही, जिप्सम ऑर लाईम. तो जिप्सम ऑर लाईम वॉटर आपण काय करत असतो, त्याच्यामध्ये ॲड करत असतो आणि मातीमध्ये असणारी जी ॲसिडिटी आहे ती आपण काउंटरॅक्ट करत असतो, न्यूट्रलाइज करत असतो. तर ही बात पण तुम्हाला मातीबद्दल पण कळाली. ठीक आहे. नंतर सेम आता इथे काय कहाणी दिसायला भेटते बरं का, की जो काही आपल्या पोटामध्ये जठरामध्ये काय होऊन जाते, ॲसिडचं प्रमाण वाढून जातं. ॲसिडचं प्रमाण जर का वाढलं तर ॲसिडिटी दिसायला भेटते. तो इथं पोटामध्ये पीएच खूप कमी दिसायला भेटतो का, कारण की ॲसिडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. जर खूप जास्त ॲसिडचं प्रमाण नेहमी जर का वाढत असेल तर अल्सरचा प्रॉब्लेम सुद्धा होऊन जात असतो. तो अल्सरचा प्रॉब्लेम कधी होताना दिसायला भेटत असते, जर का ॲसिडचं प्रमाण पोटामध्ये कंटिन्युअसली जर का वाढत राहिलं तर त्याच्यामुळे आपल्याला काय दिसायला भेटत असते, अल्सरचा प्रॉब्लेम दिसायला भेटत असतो. मग आता याला दूर कसं करावं, आपण मिल्क ऑफ मॅग्नेशिया यूज करत असतो. तो मिल्क ऑफ मॅग्नेशिया आपण याच्यामध्ये ॲड करतो, जो की आपला काय आहे, आपला जवळजवळ स्ट्रॉंग याच्यासारखं काम करत असतो, स्ट्रॉंग बेसचं काम करत असतो आणि तो ॲसिडला काय करून टाकतो, न्यूट्रलाइज करत असतो. हे बघितले आपण सगळं, याची रिॲक्शन पण दिली. आणि पीएच इन अवर माउथ जो काही आहे, दात बघा, दात कशा पद्धतीने लक्षात घ्या, 5.5च्या खाली पीएच गेला रे गेला, ते क्रिटिकल आहे तो पीएच. म्हणजे आपल्या
आपल्या माऊथमध्ये किती pH असायला पाहिजे बरं का, 5.5 पर्यंत असला तर ठीक आहे, पण 5.5च्या खाली जर का गेला pH तर स्मेल वगैरे दिसायला भेटणार, किंवा आपले टीथ जे काही आहे त्या टीथसोबत ॲक्च्युली आता काहीतरी वेगळं घडणार आहे. तो क्रिटिकल pH 5.5 असतो, एवढं लक्षामध्ये ठेवा. आणि तो तुम्हाला काउंटरॅक्ट करायचा असेल तर तुम्ही काय करायचं, तुम्ही टूथपेस्ट जे काय टूथपेस्टमध्ये काय असायला पाहिजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, राईट. हे पूर्ण रिॲक्शन आपण बघितली. कीड कशा पद्धतीने लागत असते, कीड बघून घ्या. ठीक, पुढे काय काय आता, तर पुढे जर बघितलं तर त्याला कशा पद्धतीने अवॉइड करायचं, कशा पद्धतीने करायचं, जेवण झाल्यानंतर टीथ वॉश करा. आईस्क्रीम वगैरे खाऊ नका, कारण की आईस्क्रीम वगैरेमध्ये शुगरचं प्रमाण जास्त असतं. ज्या ठिकाणी शुगर, बघा जेवढे गोड पदार्थ तुम्ही खाणार ना, आपण काय बोलतो, गोड पदार्थ खाल्ल्यानंतर, चॉकलेट खाल्ल्यानंतर दाताला कीड येते. काय येते माहिती आहे, कारण की चॉकलेटमध्ये शुगरचं प्रमाण जास्त असतं आणि बॅक्टेरिया सगळ्यात जास्त शुगरला खात असते. ॲक्च्युली बॅक्टेरिया शुगरला खाते. जिथं जास्त शुगर असेल त्याला जास्त खाईल ना ते, लक्षामध्ये. त्यामुळे चॉकलेटमुळे कीड का लागते ही बात पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळून गेली. मग दूर करायचं असेल तर कोलगेट वापरा. आता ही वाली बात ही पण सांगितली होती. तो हे जे काय ही मुंगी जर का आपल्याला चावते, या मुंगी चावल्यामुळे आपल्याला काय होत असते, आपल्याला एकदम असं पेन जाणवतं आहे. ते पेन का जाणवत असतं, कारण की मुंगी जी काही आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी ती काय करत असते, आपल्या शरीरामध्ये ती ॲसिड सोडत असते. ॲक्च्युली त्या ॲसिडला आपण काहीतरी फेरिक ॲसिड का काहीतरी म्हणत होतो, परंतु इथे नवीन शब्द आला आहे, मिथेनॉइक ॲसिड आपण त्याला म्हणत असतो. तो शरीरामध्ये ती आपले मिथेनॉइक ॲसिड सोडून देत असते. त्याच्यामुळे जे काय आहे ते आपल्याला काय दिसायला भेटेल, पेन वगैरे आपल्याला पेन जाणवत असते. तर मग बघा, आता जर का समजा मधमाशी जर का चावली तर आपल्याला पेन होते. मग आता त्या ठिकाणी काय लावतात लोक, जे आहेत ना, बेकिंगचा सोडा लावतात. बेकिंग सोडा, साबण असेल ना, साबणचं असं हे लावून देतात, किंवा बेकिंग सोडा लावून देतात. का, कारण की त्या ठिकाणी ॲसिडिटी झालेली आहे. ॲक्च्युली आता त्या ठिकाणी ॲसिडिटी झालेली आहे म्हणून जळजळ होते. तर तिथे जळजळ होते ॲसिडिटीमुळे. आता ॲक्च्युली आपण काय करायला पाहिजे, बेसिक पदार्थ लावायला पाहिजे, तेव्हा जाऊन ते न्यूट्रलाइज होत असतं. मग आपल्याला थोडंसं जरा शांत वाटत असतं. ठीक आहे, तर ही वाली कहाणी झाली. बघा, बेकिंगचा सोडा वगैरे ते टाकतात, त्याच्यावरती जरा रिलीफ भेटायला पाहिजे. अजून काही वनस्पती बघितल्या असतील ना तुम्ही, काही वनस्पती बघतात तुम्ही. कोणत्या वनस्पती बरं का, त्या वनस्पती तुम्ही बघतात या अशा काटेरी वनस्पती. त्या काटेरी वनस्पती थोडासा धक्का लागला ना, त्याच्या आपल्या बोटामध्ये एकदम जबरदस्त आग चालूच राहते कंटिन्यू. तो एक छोटासा बारीकसा काटा असतो, पाया जर गेला ना तर दिवसभर आग चालत असते. ॲक्च्युली काय असतं, तो काटा जो आहे ना आपल्या शरीरामध्ये काय करतो, आपल्या शरीरामध्ये ॲसिड सोडतो. कोणता, तर मिथेनॉइक ॲसिड नावाचं ॲसिड असतं. ते मिथेनॉइक ॲसिड जे काय आहे ते सोडल्यामुळे काय होत असतं, ॲसिड आहे ते, त्याच्यामुळे आपल्याला ते जळजळ होत असते. आणि ते जर दूर करायचं असेल तर तुम्ही काय लावायला पाहिजे, ॲपोजिट मीन्स व्हॉट, बेसिक पदार्थ जेवढे काही असतात ते आपण त्या ठिकाणी आजूबाजूला अप्लाय करायला पाहिजे. हा pHचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, ते पण बात झाली, ही पण बात झाली. हे कहाणी कळाली का रे, हे बघा, हे कहाणी कळाली का. हे असतात ते लिटमस पेपर. बघा, आता पिवळ्या कलरचा आहे तो, राईट का, त्याला उचलणार आणि फाडणार ती पावती आणि लिक्विडमध्ये बुडवणार, मग काहीतरी कलर भेटणार, त्याला मॅच करणार आणि त्याच्यावरून pHची व्हॅल्यू काढून घेणार. सिंपल आहे. आणि pHची व्हॅल्यू काढून टाकणार तर त्याच्यामध्ये असणार हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढून टाकलं मी, राईट. आता पुढे काय, हे बघा रे, आता तुम्हाला प्रश्न जर विचारला मी की युनिव्हर्सल इंडिकेटरमध्ये असे 4 सिंथेटिक इंडिकेटर का वापरले असतील घड्या, कारण की प्रत्येकाची रेंज वेगवेगळी. तुम्हाला आठवत असेल काय बरं का, मी फिनॉल्फ्थॅलीन आणि मिथेल रेनबद्दल बोललो होतो पर्यावरणामध्ये, इन्व्हायरमेंटमध्ये. तो इन्व्हायरमेंटमधला जो की वॉटर सप्लाय आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की फिनॉल्फ्थॅलीन जो आहे तो 8.3 ते 10 या pHच्या रेंजमध्येच काम करत असतो. आठवत असेल तुम्हाला, बरोबर की नाही. तो हा या रेंजमध्ये काम करत आहे. नंतर ब्रोमोथाईल ब्लू जो आहे तो या रेंजमध्ये काम करत असतो. मिथिल रेड या रेंजमध्ये काम करत असतो. थायमल ब्लू या रेंजमध्ये काम करत असतो. सगळ्यांना जर का एकत्र केलं तर मला पर्टिक्युलरली पूर्ण रेंज भेटून जात असते ना, त्यामुळे चारही केमिकल आपण यूज करत असतो. मग तुम्ही मिथेल रेड आणि फिनॉल्फ्थॅलीन कम से कम हे तरी लक्षात राहू द्या की मिथेल रेड जो काय आहे त्याची मिथेल रेड हा कोणत्या pHमध्ये काम करत असतो, 4.8 ते 6 या रेंजमध्ये काम करत असतो. म्हणून ठीक आहे, ही वाली बात तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. फिनॉल्फ्थॅलीन कोणत्या रेंजमध्ये काम करत असतो, 8.3 ते 10च्या रेंजमध्ये काम करत असतो. त्यामुळे फिनॉल्फ्थॅलीनला जर का तुम्ही ॲसिडमध्ये टाकला तर काय होईल सांगा, फिनॉल्फ्थॅलीनला जर का ॲसिडमध्ये टाकला तर काय होईल रे, फिनॉल्फ्थॅलीनला जर का ॲसिडमध्ये टाकलं तर काय दिसायला भेटेल, कोणता कलर दिसायला भेटेल, आहेत का तुम्ही, काहीच दिसायला भेटणार नाही. जसा फिनॉल्फ्थॅलीनचा कर्ण आहे तसा दिसायला भेटणार का, कारण की फिनॉल्फ्थॅलीन ॲक्च्युली काम कोणत्या याच्यामध्ये करतोय, 8.3 ते 10च्या याच्यामध्ये काम करत असतो. आणि तुम्ही अलीकडच्या रेंजमध्ये जर टाकलं तर तो कामच करणार नाही ना, तो तसा दिसायला भेटणार आहे. अशा पद्धतीने बात दिसायला भेटते. पुढे ठीक आहे, तो प्रॅक्टिकल दिले त्यांनी, काय विषय आहे हा लक्षामध्ये ठेवला आपण. आता हे काय लिहिले बरं का मी तर, टूथ स्टार्ट डिके. बघा, टूथ स्टार्ट डिके वेन द pH ऑफ द माउथ इज लेस दॅन 5.5, राईट, ड्यू टू द करोजन ऑफ कॅल्शियम फॉस्फेट. तर कॅल्शियम फॉस्फेटच्या करोजनमुळे जे काही आहे ते आपल्याला दिसायला भेटतं, ही वाली बात. ठीक आहे, पुढे प्लांट अँड ॲनिमल आर सेन्सिटिव्ह टू द pH चेंज.
सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन सर्वाईव्ह ओनली नॅरो pH. बघा तुम्हाला विचारतात अवर बॉडी कॅन विथ इन दी pH. आपल्या शरीरामध्ये आपलं शरीर किती याच्यामध्ये काम करते. अवर बॉडी कॅन वर्क pH 7 to 7.5 pH रेंज, राईट. वेन द pH ऑफ द वॉटर, रेन वॉटरची कहाणी सगळी सांगून दिली मी. 5.6च्या खाली pH जर का गेला ना रेन वॉटरचा तर आपण म्हणतो ॲसिड रेन झाला ॲसिड रेन झाला. आणि ॲसिड रेन जर का 5.6पेक्षा खालीच्या याच्यात जर गेला ना तर नदी नाल्यामध्ये मिसळून त्या ठिकाणाचा pH पण कमी होताना दिसायला भेटतो आणि ॲक्वेटिक लाईफला प्रॉब्लेम दिसायला भेटत असतो. त्यामुळे आपण सेन्सिटिव्ह शब्द यूज केला आहे. आणि सॉईलचा pH बद्दल पण बघितलं आपण. मोस्ट ऑफ द प्लांट ग्रो बेस्ट वेन द pH, जर pH 7 असेल ना तेव्हा प्लांट एकदम बढिया पद्धतीने होऊन जातो. परंतु इफ द सॉईल टू ॲसिडिक म्हणजे त्याचा pH जर का खूप कमी असेल तुम्हाला काय करावं लागतं, जिप्सम ऑर लाईम ॲड करून त्याचा pHला वाढवावे लागते. तो बघा सेल्फ डिपेंड बाय ॲनिमल अँड प्लांट्स बाय केमिकल, ते पण बघून झालं. मिथॅलिक हे बघा तुम्हाला लक्षात सांगा, हे मिथॅनिक ॲसिड आहे ॲक्च्युली. तो मिथॅनिक ॲसिड जो असतो तो मिथॅनिक ॲसिड वनस्पतींच्या काट्यांमध्ये मिथॅनिक ॲसिड दिसायला भेटणार आहे. काही मुंग्या किंवा काही जे काही प्राणी असतात ते आपल्या शरीरामध्ये टाकतात. विंचू, राईट का, विंचू वगैरे, नंतर ते बारीक मुंग्या वगैरे हे जे काही असतात ना, हे चावल्यानंतर आपल्याला जे काही झणझणाट महसूस होत असते ती ड्यू टू दी ऑट मिथॅनिक ॲसिडमुळे ती महसूस होत असते. पुढे काय, वेन द पर्सन हॅपन टू टच द लिव्ह ऑफ नेटल प्लांट, हे पण माहिती तुम्हाला, काटेरी वनस्पतींना हात लावल्यानंतर काय विषय होत असतो तो, ठीक आहे. तो मिथॅनिक ॲसिडमध्ये घडतं ते. इंजेक्ट द लिव्ह मिथॅनिक ॲसिड. पुढे चला, इथपर्यंत क्लिअर झालं का रे? इथपर्यंत क्लिअर झालं? चला आता शेवटच्या पॉईंटवरती आलो आपण आता ॲसिड बेसच्या. तो शेवटच्या पॉईंटवरती आता काय आहे की रिॲक्शन कशी घडते. तुम्हाला आठवत असेल बरं का, मी तुम्हाला सांगितलं होतं, चला मला उत्तर द्या बरं. ॲसिडने जर का मेटलसोबत रिॲक्शन केली तर काय घडतं रे? ॲसिड जर मेटलसोबत रिॲक्शन केलं तर काय घडतं, आठवते का तुम्हाला? हायड्रोजन गॅस तयार होतो. हां, तो हायड्रोजन गॅस आपल्याला तयार होताना दिसायला भेटत असतो. आता ती स्टोरी जी आहे तिला आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे की बाबा जेव्हा आपला जो काही ॲसिड आहे मेटलसोबत जेव्हा रिॲक्शन करतो तर तेव्हा काय घडतं याच्यामधली बात आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता आपण एक प्रयोग करत असतो ॲक्टिव्हिटी म्हणून, एक प्रयोग हे करूया. काय दिलं इथं काय दिलेलं आहे की आपण 7 जे काही आहेत, किती आहेत, हे 3 आणि 3 6 आपण काय घेतलेत, अशी भांडे घेतलेत समजा. ठीक आहे. तो 6 आपण भांडे घेतलेत, याच्यामध्ये आपण काय करतोय, मेटल ॲड करतोय, मेटल ऑर समथिंग. आता सगळ्या गोष्टी आपण ॲड करून एकदाच आपण समजून की गोष्टी घडतात काय. तर मी आता काय केलं, पुढच्या पानावरती गेलो. पहिल्या भांड्यामध्ये ॲड केलं मॅग्नेशियम, तो मॅग्नेशियम आपला मेटल आहे. दुसऱ्यामध्ये आपण ॲड केलं ॲल्युमिनियम पण आपला मेटल आहे. तिसऱ्यामध्ये मी फेरस ॲड केले, ज्याला लोखंड म्हणतो आपण, तो पण मेटल आहे. चौथ्यामध्ये मी कॉपर ॲड केलं आहे, तो कॉपरसुद्धा आपला काय बरं का, तो पण आपला मेटल आहे. इथं काय कार्बन आहे आणि इथं सल्फर आहे. कार्बन आणि सल्फर काय असतात रे? कार्बन आणि सल्फर नॉन मेटल असतात, जे आपल्या नॉलेजमध्ये आपल्या डोक्यात आहे, डिटेलमध्ये शिकणार आहोतच, परंतु एवढी बात लक्षात राहू द्या की ते नॉन मेटल असतात. तर कार्बन आणि सल्फर जे आहेत ते नॉन मेटल असतात. मग आता घडतंय काय माहिती आहे का, घडतं काय, हे एवढे 6 भांडे तुमच्या डोळ्यासमोर पडलेले आहेत. याच्यामध्ये आपण आता इथं या पहिल्या याच्यामध्ये मॅग्नेशियम टाकला, ॲल्युमिनियम, सगळ्या गोष्टी टाकून झाल्या. घडतंय काय पुढे? पहिला पॉईंट काय शिकत आहोत, रिॲक्शन ऑफ मेटल ऑर नॉन मेटल विथ ॲसिड. ॲसिडसोबत मेटल किंवा नॉन मेटलची कशी रिॲक्शन घडते, हा पहिला पॉईंट आहे आपला. याच्याबद्दल आपण शिकत आहोत, याच्याबद्दल आपण बघत आहोत. बघू बरं काय विषय घडतोय. तर बघायला जर गेला तर काय दिसायला भेटते बरं का, पहिल्या याच्यामध्ये इथं मी पहिल्यांदा मी काय केलं, ते मेटल वगैरे ॲड केले. नंतर मी काय केलं, त्यांच्यामध्ये मी ॲसिड टाकलं. कोणतं ॲसिड टाकलं, समजा मी HCl टाकलं, तो HCl आपण टाकलं याच्यामध्ये. हे बघा HCl टाकून दिलं, इथपर्यंत HCl भरलेलं आहे. हे या सगळ्यामध्ये HCl टाकलेलं आहे आपण. आता काय घडतं माहिती आहे का, HCl टाकल्यानंतर पहिले जे 2 सुरुवातीचे भांडे होते ना, याच्यामध्ये अशी बुडबुडी दिसायला भेटतात, हे बुडबुडी दिसायला भेटतात. आणि इथं जर एखादी ज्योत जर का पेटवली ना तर तुम्हाला पॉपअपचा आवाज, तो आवाज आहे ना, काहीतरी साऊंड जनरेट होत असतो. तर याच्या बाहेर तिथं ज्योत एखादी जर का तुम्ही माचीस वगैरे जर पेटवली ना, तर लक्षात घ्या, अगोदर मेटल टाकलेले, नंतर मी HCl टाकलेले, बाहेर जर तुम्ही आकाडी लावली ना तर त्याचा तुम्हाला आवाज येणार. याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये हायड्रोजन गॅस होता. ठीक आहे, हायड्रोजन गॅस. मग आता अशी एकतर बाहेरूनच तुम्हाला बुडबुडी दिसायला भेटेल, पण वरतून माचीस लावून बघायची एकदा, की मग तो जर आवाज आला तर समजून घ्यायचं की बाबा याच्यामध्ये हायड्रोजन गॅस तयार होतोय. मग मला हे 6 पैकी पहिल्या दोन भांड्यामध्ये ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम होता, त्याच्यासोबत मी HCl टाकलं आहे. हायड्रोजन गॅस मला सरळ तयार होताना दिसायला भेटतोय. मग तुम्ही म्हणाल की पुढच्या 4 भांड्यासोबत काय घडते बरं का, इथे हायड्रोजन गॅस तयार होत नाही का, काय होते बघूया. आता हे काय आहेत, हे जे आहेत ना फेरस वगैरे किंवा इकडचे आहेत ना, काय होऊ शकत असेल बरं का, इथं रिॲक्शन फास्ट झाली असेल म्हणून हायड्रोजन गॅस पटकन तयार झाला असेल, इथं जरा रिॲक्शन स्लो झाली असेल. मग मी काय करतो, मी पुढच्या 4 भांड्यांना रिॲक्शन फास्ट होण्यासाठी मी खालून उष्णता देतो. तो खालून मी काय करतो, आता उष्णता देतो. खालून जर का तुम्ही उष्णता दिली, हे बघा अशा पद्धतीने. तो उष्णता दिल्या काय घडतं माहिती आहे का, उष्णता दिल्यामुळे हा जो फेरस आहे ना आपला, हा फेरस जो आहे ना बुडबुडी तयार करायला लागला. माचीस पेटून बघितली तर मला कळालं की याच्यामध्ये हायड्रोजन गॅस आहे. म्हणजे फेरस जो आहे तो ॲक्च्युली त्याची रिॲक्शन कमी होत होती सुरुवातीला, परंतु आपण उष्णता दिल्यामुळे त्याची रिॲक्शन मला दिसायला भेटतोय हायड्रोजन गॅस. परंतु पुढे दिसायला भेटते की यार पुढच्या 3 मध्ये तर काहीच बदल दिसला नाही.
मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम जेव्हा ॲसिडसोबत रिॲक्शन करतात स्ट्रॉंग ॲसिडसोबत, तर हायड्रोजन गॅस आपल्याला लगेच तयार होताना दिसायला भेटतोय. परंतु फेरस जो काही आहे तो फेरस रिॲक्शन लगेच करत नाही, परंतु उष्णता दिल्यानंतर ती रिॲक्शन आपल्याला दिसायला भेटत असते. राईट. मग आता याची कहाणी झाली. मग तुम्ही म्हणणार की यार मग आता पुढचं काय होणार आहे, पुढे पुढे एवढी आग दिल्यानंतर पण झालं नाही का विषय, तो आपण बघूया. ॲक्च्युली कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर हे काय आहे, नॉन मेटल आहे. आणि एक बात लक्षात ठेवायचं की नॉन मेटल ॲसिडसोबत कधीही रिॲक्शन करत नाही. नॉन मेटल ॲसिडसोबत कधीही रिॲक्शन करत नाही. मेटल हे ॲसिडसोबत रिॲक्शन करतात आणि काय तयार करत असतात, एच प्लस जो काही हायड्रोजन गॅस आहे आपला, हायड्रोजन गॅस तयार करतात. तर एवढी बात लक्षात ठेवा. मेटल ॲसिडसोबत रिॲक्शन करून हायड्रोजन गॅस तयार करतो, परंतु नॉन मेटल हा ॲसिडसोबत रिॲक्शन करत नाही. मग हे दोन समजा कट पण झाले, दोन कट झाले. आता उरला प्रश्न याचा कॉपरचा. हा कॉपर हायड्रोजन गॅस तयार नाही करत का, कॉपर तर ॲक्च्युली मेटल आहे. मग मेटल जर का HCl सोबत रिॲक्शन करतोय तर हायड्रोजन गॅस त्याने तयार करायला पाहिजे होतं की नाही, पण हा का तयार करत नाही. ॲक्च्युली जर तुम्ही बघायला गेलात तर कॉपरची जी रिॲक्टिव्हिटी असते, रिॲक्टिव्हिटी जी आहे कॉपरची ती कमी आहे. हायड्रोजनपेक्षा त्याची रिॲक्टिव्हिटी काय असते, कॉपरची कमी असते. द रिॲक्टिव्हिटी ऑफ द कॉपर इज लेस दॅन हायड्रोजन. हायड्रोजनपेक्षा त्याची रिॲक्टिव्हिटी कमी आहे. मग हायड्रोजनपेक्षा जर का त्याची रिॲक्टिव्हिटी जर का कमी असेल तर तो हायड्रोजनला बाहेर काढेल तरी कसा, आलं की नाही. तो कमजोरच आहे हायड्रोजनपेक्षा कमजोर असणारा बाहेर त्याला कसं काय काढणार आहे, लक्षात येते का तुम्हाला. तर कॉपरची जी रिॲक्टिव्हिटी असते, रिॲक्टिव्हिटीचा क्रम इथं दिलेला आहे मी. तो बघा इथं रिॲक्टिव्हिटीचा क्रम आपण दिलेला आहे खाली, ह्यावाला हा क्रम आहे रिॲक्टिव्हिटीचा. तो शिकणार असेल आपण पुढे जाऊन, मे बी युल बी ते. तर कॉपरची बघा यांची रिॲक्टिव्हिटी हे बघा, मॅग्नेशियमची सगळ्यात जास्त रिॲक्टिव्हिटी दिसायला भेटते ॲल्युमिनियमची. त्यामुळे ते काय करतात, त्यामुळे ते हायड्रोजनला पटकन बाहेर काढून फेकून देतात. परंतु मला काय दिसायला भेटते की जो आपला कॉपर आहे ना, तो हायड्रोजनपेक्षा त्याची रिॲक्टिव्हिटी कमी आहे. तो एवढा कमजोर आहे की तो हायड्रोजनपेक्षा कमजोर आहे. मग जर तो हायड्रोजनपेक्षा कमजोर असेल तो हायड्रोजनला बाहेर कसं काय काढणार, तो अलग लक्षामध्ये. तर अशी बात आपल्याला दिसायला भेटते. फेरसची ताकद जरा कमी असते, त्याला ताकद द्यावी लागते, आग लावावी लागते खालून, तेव्हा जाऊन त्याची ताकद येते, मग तो हायड्रोजन गॅसला बाहेर फेकत असतो. लक्षात आला का तुम्हाला. तर रिॲक्टिव्हिटीचा क्रम इथं दिलेला आहे. तर कॉपरची रिॲक्टिव्हिटी जी असते ती हायड्रोजनपेक्षा कमी असल्या कारणाने ती हायड्रोजन गॅसला तयार करत नाही, आलं लक्षामध्ये. परंतु रिॲक्शन होताना दिसायला भेटते, मायक्रो लेवलला ती रिॲक्शन घडत असते. सो मेटल जेव्हा ॲसिडसोबत रिॲक्शन करते तेव्हा त्याच्यापासून काय बनते, त्याच्यापासून आपला हायड्रोजन गॅस बाहेर निघताना दिसायला भेटत असतो. ओके. तर बघा बरं रिॲक्शन कशा पद्धतीने घडत असणार बरं का. पहिलाच पॉईंट आपण बघत आहोत, रिॲक्शन काय घडतात बघा. ठीक आहे, हायड्रोजन गॅस तयार झाला पहिल्या तिघांमध्ये. तो बघा मॅग्नेशियम जेव्हा HCl सोबत आपला मेटल आणि काय झाला, मेटल आणि ॲसिड जेव्हा रिएक्शन करतोय हायड्रोजन गॅस तयार होतोय आणि आपल्याला मॅग्नेशियम क्लोराईड. तो मॅग्नेशियम क्लोराईड म्हणजे काय रे, मीठ तयार होताना दिसायला भेटते. म्हणजे मला जे आहे, मग तुम्हाला जर का प्रश्न विचारला तर लक्षात घ्या, आता लक्षात घ्या. मेटल जेव्हा आपण ॲसिडसोबत ॲड करत असतो तर हायड्रोजन गॅस तयार होत असतो आणि साल्ट तयार होत असतो. काय तयार होत असतो, साल्ट. लक्षात राहील का. मेटल इज रिॲक्ट विथ द ॲसिड टू फॉर्म व्हॉट, हायड्रोजन गॅस अँड साल्ट. हायड्रोजन गॅस अँड साल्ट रिॲक्शन आपल्याला करता येईल बरोबर. ठीक आहे. ॲल्युमिनियमची बात बघा, मॅग्नेशियमची बात केली मी, राईट. त्याची रिॲक्टिव्हिटी, मॅग्नेशियमची रिॲक्टिव्हिटी जास्त असते, त्याच्यानंतर ॲल्युमिनियमची रिॲक्टिव्हिटी असते. तर मग ॲल्युमिनियम जर बघायला गेला तर ॲल्युमिनियम प्लस 6 HCl ते रिॲक्शन आपण बघूया, बॅलन्सिंग रिॲक्शन नंतर बघू. तो 2 ॲल्युमिनियम प्लस 6 HCl फॉर्म व्हॉट, हायड्रोजन गॅस अँड ॲल्युमिनियम क्लोराईड आपल्याला दिसायला भेटत असतो. ओके. तो हायड्रोजन गॅस आणि ॲल्युमिनियम क्लोराईड काय असते, साल्ट. तो हायड्रोजन गॅस आणि साल्ट तयार होताना दिसायला भेटते. पुढे फेरसबद्दल पण तीच कहाणी घडणार होती, तो तीच कहाणी घडली. फेरस क्लोराईड काय झाला, आपला साल्ट आणि हायड्रोजन गॅस जो आहे आपल्याला लिबरेट होताना दिसायला भेटत असतो. रिॲक्शन ऑफ द मेटल अँड नॉन मेटल विथ द ॲसिड. तो नॉन मेटल, आता काय कहाणी बघितली बरं का, इथे काय सांगितलं तुम्हाला, मेटल रिॲक्ट विथ ॲसिड बट नॉन मेटल डोंट रिॲक्ट विथ द ॲसिड. आणि ॲसिड कोणत्याही ॲसिडमध्ये रिॲक्ट होणार नाही. खल्ला झाली बात. आलं का लक्षामध्ये इथपर्यंत सांगा. आता मी रिॲक्शन कशासोबत केल्या होत्या रे, वरती HCl सोबत केल्या होत्या, बघून घ्या. परंतु H2SO4 पण आपला एक ॲसिडच आहे ना, त्यासोबत रिॲक्शन काय गेली बघू, वाचून घ्यायचं जरा. तो जेव्हा मेटल आपल्या ॲसिडसोबत रिॲक्शन घडते, हायड्रोजन गॅस आणि मॅग्नेशियम सल्फेट काय आहे, साल्ट आहे. मॅग्नेशियम सल्फेट काय, साल्ट तयार होताना आपल्याला दिसायला भेटत असतं. आता मी तुम्हाला प्रश्न काय विचारतो बरं का, सांगा. कॉपरची रिॲक्शन HCl सोबत होते का, सांगा पटकन रे. कॉपरची रिॲक्शन HCl सोबत होते का, नाही होत. का होत नाही, तर तुम्ही काय बघितली की कॉपरची रिॲक्टिव्हिटी हायड्रोजन सोबत जी आहे ना ती कमी दिसायला भेटते. म्हणजे HCl मध्ये कॉपरची रिॲक्टिव्हिटी हायड्रोजन गॅसपेक्षा कमी आहे ना, त्यामुळे आपण म्हणतो की रिॲक्शन होत नाही राईट का, रिॲक्शन होत नाही. परंतु फक्त सोबत झालं नाही म्हणजे याचा अर्थ ॲसिडसोबत होणार नाही का, असं नाही आहे. कॉपर आपण दुसऱ्या ॲसिडमध्ये ॲड करू. मग कॉपर जर तुम्ही H2SO4 मध्ये ॲड केला तर त्या ठिकाणी आपल्याला हायड्रोजन गॅस तयार होताना दिसायला भेटतो. सांगायचं तात्पर्य असं आहे की कॉपर HCl सोबत रिॲक्शन करत नाही, परंतु कॉपर HCl सोडून दुसऱ्या ॲसिडसोबत रिॲक्शन करतो. म्हणजे मेटल जे आहे ते ॲसिडसोबत रिॲक्शन करतात, ही बात एकदम कन्फर्म झाली. ठीक आहे. आणि साल्ट आणि हायड्रोजन गॅस तयार होत असतो.
ठीक आहे. तर ॲल्युमिनियम H2SO4 सोबत कसे रिॲक्शन करतो, हे तिघं रिॲक्शन मी दिलेलं आहे. हे बघा इथं दिले. तर कॉपर रिॲक्ट विथ द सल्फ्युरिक ॲसिड अँड नायट्रिक ॲसिड. मग कॉपर HCl सोबत रिॲक्ट झाला नाही याचा अर्थ तो ॲसिडसोबत रिॲक्शन होत नाही असं नाही आहे. तो कॉपर रिॲक्ट कशासोबत होईल, सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिडसोबत रिॲक्शन होताना दिसायला भेटून जातो, कारण की त्या ठिकाणी त्याची रिॲक्टिव्हिटी वाढून जाते त्यांच्यामध्ये गेल्यानंतर, त्यामुळे तसं घडतंय. चला पुढे तो मला सांगा, इथपर्यंतची बात कवर झाली का रे? इथपर्यंत कवर झालं का याच्यावरचं सगळं? ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. आता शेवट आलो. शेवट काय दिसायला भेटते बरं का, मी सांगितलं तुम्हाला की मेटल आणि नॉन मेटलची कशासोबत रिॲक्शन सांगितली तुम्हाला, मी ॲसिडसोबत रिॲक्शन सांगितली. आता दुसरा पॉईंट मी तुम्हाला काय सांगतोय, रिॲक्शन ऑफ ॲसिड विथ ऑक्साईड ऑफ मेटल. दुसरा काय आता, रिॲक्शन ऑफ ॲसिड विथ ऑक्साईड ऑफ मेटल. तर मेटलचे जे काही ऑक्साईड आहेत त्यांच्यासोबत आता आपण रिॲक्शन करून टाकू. पहिले मला सांगा, मेटलचे ऑक्साईड काय असतात, कोण सांगेल? तुम्ही उत्तर देऊन देणार याचं. मेटलचे ऑक्साईड काय असतात? बेस असतात. मग मला सांगा, जर तुम्ही रिॲक्शन ऑफ ॲसिड विथ बेस करणार तर तुम्हाला काय भेटेल रे? काय भेटेल तुम्हाला? मेटल ऑक्साईड. तुम्हाला जर तुम्ही जर समजा ॲसिडची रिॲक्शन मेटल ऑक्साईड सोबत जर का करत असणार तर तुम्हाला फायनली काय भेटेल? काय भेटेल तुम्हाला? साल्ट अँड वॉटर भेटेल, बिकॉज ऑफ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन काय असते, ॲसिड प्लस बेस इज इक्वल टू साल्ट प्लस वॉटर, राईट की साल्ट प्लस वॉटर. म्हणजे ही ती रिॲक्शन सोपीच असणार आहे. मग आता सोपं झालं. मग काय बरं का, सिंपल आहे. मग लक्षात घ्या, जेव्हा ॲसिड मेटलिक ऑक्साईड सोबत रिॲक्शन करतोय ते बघा इथं दिलेले काय घडतंय. कॉपरचा ऑक्साईड आपण घेतला आहे, कॉपर ऑक्साईड इज नथिंग बट आवर बेस आहे. त्यासोबत मी ॲड काय करतोय, तर कॉपर ऑक्साईड मी घेतला होता, नंतर मी डायल्युटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतलं. मग हा झाला समजा कॉपर ऑक्साईड, तो कॉपर ऑक्साईड आणि दुसरा काय आपला डायल्युटेड HCl आहे. या दोघांना जेव्हा मी एकत्र टाकतो, एकत्र झाल्यानंतर काय होईल बरं का, ते बेस आणि ॲसिड असल्या कारणाने एकमेकांना मारतील. एकमेकांना मारल्यानंतर न्यूट्रलाइज होतील. न्यूट्रलाइज झाल्यानंतर आपल्याला काय दिसायला भेटणार, तर मी ढवळल्यानंतर त्याचा असा कलर आपल्याला दिसायला भेटतोय. हा झाला कॉपर क्लोराईड. आणि कॉपर क्लोराईड काय आहे, तो एकत्र ढवळल्यानंतर मला अशा पद्धतीने कलर दिसायला भेटतो. हा कलर कॉपर क्लोराईडमुळे आहे. आणि कॉपर क्लोराईड काय असतो, साल्ट असतो, राईट का. तो साल्ट अँड वॉटर बनताना तुम्हाला दिसायला भेटून. देअरफॉर रिॲक्शन कशी बनली, कॉपर ऑक्साईड जो की जनरली बेस आहे HCl, या दोघांचं रिॲक्शन जर झालं तर कॉपर क्लोराईड आणि H2O बनून जातो. मग आपल्याला रिॲक्शन तयार करता येते. फक्त एक बात लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा ॲसिड तुम्ही आता कॉपर ऑक्साईड, लक्षात घ्या, मेटलचे ऑक्साईड आणि मेटलचे हायड्रॉक्साईड हे बेसिक असतात इन नेचर. हे तुम्हाला मी सांगून दिलेलं आहे. मग कहाणी सोपी झाली. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आपल्याला दिसायला भेटते. तर दुसरा पॉईंट मी काय सांगितला, रिॲक्शन ऑफ ॲसिड विथ ऑक्साईड ऑफ मेटल काय घडतं, ही कहाणी तुमच्या लक्षामध्ये आली असणार. ठीक आहे, तो कहाणी तुमच्या लक्षात आलेली असणार. तुम्हाला जेव्हा बॅलन्सिंग शिकून देणार तर मग तुम्हाला पर्टिक्युलरली 2 शब्द घेऊन तुम्हाला रिॲक्शन बॅलन्स करून पण काढता येईल. ठीक आहे, तर बघा पुढे. आता पुढची रिॲक्शन. तर पुढची रिॲक्शन काय बरं का, आता आपल्याला आता 2 झाले बरं का, रिॲक्शन ऑफ ॲसिड विथ बेस मेटल, रिॲक्शन ऑफ ॲसिड विथ मेटल ऑर नॉन मेटल, हे कंप्लीट झालं. मी दुसरं सांगितलं रिॲक्शन ऑफ ॲसिड विथ ऑक्साईड ऑफ मेटल, दुसरं पण कंप्लीट झालं. आता तिसरं सांगतोय रिॲक्शन ऑफ बेस विथ नॉन मेटॅलिक ऑक्साईड. लक्षात घ्या. चला, नॉन मेटॅलिक ऑक्साईड नेचरमध्ये काय असतात रे, तर नॉन मेटॅलिक ऑक्साईड हे नेचरमध्ये काय असतात, ॲसिडिक असतात. ॲसिडिक असतात. एवढी बात तर लक्षात ठेवून घ्या. मग झालं ना, कहाणी सोपी झाली. मग बेस जेव्हा तुम्ही नॉन मेटॅलिक ऑक्साईडमध्ये ॲड करत आहात, नॉन मेटॅलिक ऑक्साईड इज ॲसिडिक इन नेचर, देअरफॉर बेस प्लस ॲसिड जर काय एकत्र केलं तर काय भेटणार आहे तुम्हाला काय भेटणार आहे, साल्ट अँड वॉटर. तो साल्ट अँड वॉटर भेटणार आहे. सिंपल झालं. मग बेस प्लस नॉन मेटॅलिक ऑक्साईड जर तुम्ही एकत्र केलं बेस प्लस नॉन मेटॅलिक ऑक्साईड जर एकत्र केलं तर साल्ट प्लस वॉटर, दॅट इज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, राईट. एखादं उदाहरण सांग बघ मस्त उदाहरण घ्या. हे बघा, हे उदाहरण दिसायला भेटते काय बरं का, तो कॅल्शियम हायड्रॉक्साईड, दिस इज अवर बेस, आणि मेटॅलिक ऑक्साईड, तो नॉन मेटॅलिक ऑक्साईड म्हटलं ना. नॉन मेटॅलिक ऑक्साईड काय असणार आहे, कार्बन डायऑक्साईड. मग जर तुम्ही समजा, आणि कार्बन डायऑक्साईड काय, तुम्हाला सगळ्यांना माहिती की कार्बन डायऑक्साईड नेचरमध्ये काय असतो, ॲसिडिक असतो. तर कार्बन डायऑक्साईड जो आहे तो नेचरमध्ये ॲसिडिक आहे, ही बात आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. ठीक आहे. तो मग जेव्हा तुम्ही दोघांची रिॲक्शन करता तर कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे साल्ट असतो आणि वॉटर तुम्हाला बनताना दिसायला भेटणार आहे. मग तिसरी रिॲक्शन लक्षात आली का, रिॲक्शन ऑफ द बेसेस विथ द ऑक्साईड ऑफ नॉन मेटल. जर रिॲक्शन दिली लगेच डोक्यामध्ये समजून घ्यायचं की काय तयार होणार आहे. ठीक आहे, आपण एक्झाम्पल घेऊ शकतो ना, अजून खूप सारे एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. जसं की काय, कार्बन डायऑक्साईड प्लस ट्वाईस NaOH काय तयार होताना दिसायला भेटेल, Na2CO3. सो याला म्हणतो आपण सोडियम कार्बोनेट, NO2CO3. सोडियम कार्बोनेट म्हणजे काय झाला बरं का, सोडियम कार्बोनेट सुद्धा साल्ट असते, राईट. प्लस H2O अशा पद्धतीने दिसायला भेटणार आहे. तो पोटॅशियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट, नंतर सोडियम सल्फेट, अशा पद्धतीने तुम्हाला काय साल्ट तयार होताना दिसायला भेटतात. तर रिॲक्शन कशीही आली तरी तुम्हाला ऐन वेळेस ती जमायला पाहिजे. ठीक आहे, पुढे काय बरं का,
लक्षात हे बघा, तर ॲसिड प्लस मेटॅलिक ऑक्साईड जर का असेल तर साल्ट प्लस वॉटर तयार होणार आहे. बेस प्लस नॉन मेटॅलिक ऑक्साईड जर असेल तर साल्ट प्लस वॉटर, कारण की मेटॅलिक ऑक्साईड नेचरमध्ये बेसिक असतात, नॉन मेटॅलिक जे असतात ते ॲसिडिक असतात. हे बेसिक गोष्टी तुमच्या लक्षात राहिल्या ना, तुम्हाला पेपर खूप सोपा जाईल. तो जेवढ्या खोलमध्ये, हे बघा, जो माणूस जास्त खोलमध्ये जातो तो खूप जास्त लक्षात ठेवायची गरज पडते असं काही नाही. जो जास्त खोलमध्ये जाईल आसान क्वेश्चन त्याला सुटतील, पण जो वरच्या लेवलला थांबून जाईल त्याला मग वरच्या लेवलचे क्वेश्चन बी कन्फ्युजन होऊन जाईल की अरे बरोबर आहे का चुकीचे आहे. आणि बाहेर आल्यानंतर आपल्याला दिसायला भेटतं की परीक्षा केंद्रापासून तर जोपर्यंत आपण घरापर्यंत पोहोचतो आपले 10चे 2 कसे होऊन जातात हे आपल्याला बाद दिसायला भेटते. त्यामुळे जरा खोलमध्ये जायचा प्रयत्न करू. बघा, ॲसिड प्लस मेटल कार्बोनेट, तो आता आपल्याला काय बघायची, आता लास्टवाली रिॲक्शन आहे. लास्टवाली रिॲक्शन काय, रिॲक्शन ऑफ ॲसिड विथ द मेटल कार्बोनेट. तो ॲसिडची रिॲक्शन मेटल कार्बोनेटसोबत कशा पद्धतीने घडते याची बात आपण करून घेऊया. मग कशी घडते बरं का, बघा, तो लास्टवाली रिॲक्शन बघून घेऊया काय घडतं आहे. तर लक्षात घ्या, आता एक प्रयोग इथं करून दाखवला आहे. काय प्रयोग करून ठेवले बरं का, प्रयोग काय करून ठेवलं आहे, याच्यामध्ये आपण काय घेतलं आहे, सोडियम कार्बोनेट घेतला आहे. सोडियम कार्बोनेटचे बारीक कणं आहेत, त्याच्यामध्ये आपण HCl टाकून दिला. तो HCl इज नथिंग बट अवर ॲसिड. ॲसिडची रिॲक्शन मी सोडियम कार्बोनेटसोबत करतो आहे. तर सोडियम कार्बोनेटसोबत जेव्हा मी रिॲक्शन करतो याचा अर्थ मेटल कार्बोनेट झाला. तो HCl प्लस मेटल कार्बोनेट जेव्हा तुम्ही करतायत तर काय घडतं माहिती आहे का, याच्यामधून कार्बन डायऑक्साईड हा गॅस बाहेर येतो. याच्यामधून कार्बन डायऑक्साईड हा गॅस बाहेर येत असतो. इथं आपण लाईम ठेवलेलं आहे, लाईम ठेवलेलं आहे. आता हे काय केलं आहे बरं का, नळी याची काढून काय टाकलेली आहे, तर ॲक्च्युली आपल्याला बघायचं आहे की कार्बन डायऑक्साईड किती प्रमाणामध्ये निघतोय. आता याच्यामध्ये लाईम जो असतो तो लाईम पिवळ्या कलरचा लाईम दिसायला भेटतोय. कार्बन डायऑक्साईड जेव्हा या पिवळ्या कलरच्या लाईममध्ये घुसतं ना, तर हे लाईम जे ना पांढरा कलर, म्हणजे याचा कलर जो ना पांढरा होऊन जातो. जर त्याचा कलर पांढरा झाला याचा अर्थ त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर निघतोय, आतमध्ये रिॲक्शन चाललंय. कुठे रिॲक्शन चाललंय, इथं. तो आपल्याला दिसायला काय भेटते की सोडियम कार्बोनेट आणि HCl आयन यांची दोघांमध्ये रिॲक्शन होते आणि कार्बन डायऑक्साईड इव्हॅल्युएट होऊन जर लाईममध्ये जर का याचा कलर जर का पांढरा झाला तर आपल्याला दिसायला भेटते की रिॲक्शन एकदम पद्धतशीर होत आहे. मग काय घडते बघा, काय तयार होते, मग कार्बन डायऑक्साईड तयार झालं, एवढी बात तर कन्फर्म झाली. तो लक्षात घ्या, जो सोडियम कार्बोनेट Na2CO3 सोडियम कार्बोनेट आणि HCl या दोघांची रिॲक्शन होते, तो आपल्याला काय दिसायला भेटते की एक आहे ॲसिड आणि दुसरा आहे सोडियम, दुसरा काय मेटल कार्बोनेट. या दोघांची रिॲक्शन जर का तुम्ही केली तर तुम्हाला काय तयार होताना दिसायला भेटते, सोडियम क्लोराईड म्हणजे काय रे, साल्ट तयार झाला प्लस कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर, खल्ला झाली स्टोरी. तो काय बनतंय बरं का, कार्बन डायऑक्साईड एक एक्स्ट्राचा येतोय बाकीच्या रिॲक्शनमध्ये, बाकी सगळं एकदम क्लिअर झालं. तुम्हाला लक्षात घ्या, लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, मेटल कार्बोनेट प्लस ॲसिड गिव्ज साल्ट प्लस कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर. बोला, राहील का लक्षामध्ये, या 3-4 गोष्टी लक्षामध्ये राहतील का, बाकीच्या गोष्टी तुम्हाला ओळखता येतील. केमिस्ट्री शिकत आहे, हळूहळू गोष्टी अजून क्लिअर होत जातील. तो मेटलचा कार्बोनेट जो ॲसिडसोबत रिॲक्शन करून जातोय तर त्याचं साल्ट कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर तयार होताना आपल्याला दिसायला भेटत असते. तर अशा पद्धतीने आपण हे कव्हर केलेलं आहे. राईट, ज्याला कोणाला आवड असेल रिॲक्शन वगैरे बघायची त्यांनी रिॲक्शन बघून घ्या, रिॲक्शन करता येऊन जाईल. ठीक आहे, आता बघा, हा काय बरं का रे, हा काय झाला आपला, हा मेटॅलिक कार्बोनेट झाला. तर मेटॅलिक कार्बोनेट जेव्हा तुम्ही एका ॲसिडमध्ये, आता कोणता ॲसिड टाकला असेल बरं का, सांगा या ठिकाणी कोणता ॲसिड असेल बघू बरं. जो सोडियम कार्बोनेट आहे याच्यासोबत कोणता ॲसिड असेल तर सांगा पटकन, कोणता ॲसिड असेल, रिॲक्शन कळते का पुढची. बघा, हे बघा, SO4 दिसायला भेटतो, याचा अर्थ याच्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 असेल, राईट की नाही, H2SO4 असेल. मग बस सेम आहे. आता कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे काय, मेटॅलिक कार्बोनेट जेव्हा HNO3 नायट्रिक ॲसिड सोबत रिॲक्शन करून जात असते तेव्हा काय बनेल, बात का आपल्याला माहिती आहे, एक बनेल मीठ, कार्बन डायऑक्साईड बनवून देईल पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी बनवून घ्यायचं, जे उरलेलं आहे इथं ठेवण्याचा प्रयत्न करायचा, दुसरा कंपाऊंड तुम्हाला भेटून जाईल. राईट का, डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचे प्रकार वगैरे बघू, पुढे जाऊन समजेल ते कसं करायचं. ठीक आहे, तो पोटॅशियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट हे सगळे काय झालेत आपले मेटॅलिक कार्बोनेट. तो मेटॅलिक कार्बोनेट जेव्हा ॲसिड सोबत रिॲक्शन करते त्याचं काय बनवते ही बात तुमच्या लक्षामध्ये ठेवा. आता बाय कार्बोनेट साल्ट ऑफ मेटल अँड डायल्यूट ॲसिड. आता आपण कशी सोबत रिॲक्शन केली बरं का, आपण रिॲक्शन केली कार्बोनेट सोबत, बट बाय कार्बोनेट सोबत जेव्हा मेटॅलिकची रिॲक्शन घडते तेव्हा काय घडते, काहीच नाही, सेम. तो त्या कार्बोनेट असो का बाय कार्बोनेट असो, कार्बोनेट आणि बाय कार्बोनेटमध्ये काय फरक असतो, ज्या ठिकाणी Na2CO3 लिहिले ना तुम्ही त्याच्यामधला 2 मधला एक काढा, इथे H लावून द्या, NaHCO3 हा झाला आपला सोडियम बायकार्बोनेट. तर सोडियम कार्बोनेट असो का सोडियम बायकार्बोनेट असो, जेव्हा ॲसिडसोबत रिॲक्शन होतोय तुम्हाला साल्ट कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर तुम्हाला तयार करताना दिसायला भेटणार आहे. तर अशा पद्धतीने आपलं जे काही आहे ॲसिड आणि बेस चॅप्टर पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. कोणाला इथपर्यंत डाऊट असेल तर विचारून घ्या. हे कंप्लीट